पुढे पाहूया. त्रिभाषा सूत्राविरोधात राजकारण तापलेलं असताना याच विरोधात मुंबईतही आंदोलन सुरू आहे. मराठी अभ्यास केंद्र आणि शालेय शिक्षण कृती समन्वय समितीच्या वतीनं आझाद मैदानात हे धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळही या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचले. त्रिभाषा सूत्राबाबत डॉक्टर नरेंद्र जाधव यांची विशेष समिती नेमण्यात आल्यानं सरकारच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित करण्यात येते. त्यामुळे या निर्णयाविरोधात मराठी अभ्यास केंद्र तसंच शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात येत आहे. धरणे आंदोलनाला नागरिकांनी पाठिंबा द्यावा अशी मागणी जी आहे ते शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे निमंत्रक डॉक्टर दीपक पवार यांनी केली आहे. सरकारने डॉक्टर नरेंद्र जाधव समितीची घोषणा करून तिसऱ्या भाषेच्या सक्तीची तलवार टांगती ठेवलेली आहे आणि त्यामुळे हे आंदोलन अधिक व्यापक बोलायचं होतं आणि तीव्र करावं लागेल असं दीपक पवार यांनी म्हटलं. ज्यांना एकेका आणि अर्ध्या ओळीचे कुणाला फक्त या एवढे सुद्धा मेसेजेस पाठवले आणि त्या शब्दावरती तुम्ही सगळेजण आज इथे आलेले आहात. मला तुमची चौकशी पण करता आलेली नाही बऱ्याच जणांची, त्याच्यासाठी तुम्ही मला माफ कराल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करते. धन्यवाद. फार महत्वाची सूचना. या संपूर्ण आंदोलनामध्ये शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीसोबत ज्या महत्वाच्या संस्था आणि माणसं होती त्यांची मी नावं पुन्हा इथे घेतो. त्यांनी थांबायचंय, कुठेही जायचं नाहीये. यानंतर 2 भाषण आहेत, त्यानंतर दीपक पवार सर बोलतील आणि मग नंतर या सर्व संस्था प्रतिनिधींनी मंचावर यायचंय. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ विनय राऊत, शिक्षण विकास मंच यशवंतराव चव्हाण सेंटर माधव सूर्यवंशी, आनंद निकेतन नाशिक विनोदिनी काळगी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक मुख्याध्यापक महामंडळ महेंद्र गणपुले, आम्ही शिक्षक सामाजिक संस्था सुशील शेजुळे, कायद्याने वागा लोक चळवळ राज असरोणकर, युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र संदीप कांबळे, मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य गोवर्धन देशमुख, मराठी बोला चळवळ चंदन तहसीलदार, मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत फेसबुक समूह प्रसाद गोखले, इंडी जर्नलचे प्रथमेश पाटील आणि संस्थाचालक आणि शिक्षण अभ्यासक गिरीश सामंत. मराठी अभ्यास केंद्र तसंच शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येते. धरणे आंदोलनाला नागरिकांनी पाठिंबा द्यावा अशी मागणी शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे निमंत्रक डॉक्टर दीपक पवार यांनी केलेली आहे. सरकारने डॉक्टर नरेंद्र जाधव समितीची घोषणा करून तिसऱ्या भाषेच्या सक्तीची तलवार टांगती ठेवलेली आहे आणि त्यामुळे हे आंदोलन अधिक व्यापक आणि तीव्र करावं लागेल असं दीपक पवार यांनी म्हटलेलं आहे. आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या ठिकाणी आल्याचं आपण बघतोय. अभिनेत्री चिन्मयी सुमित देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. डॉक्टर दीपक पवार आहेत. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. अजित, काय अपडेट? आत्ताच आपण जर पाहिलं असेल तर स्टेजवरती चिन्मयी सुमित यांनी जे आपलं मत मांडलं, ज्या पद्धतीनं आपलं हे सगळं आंदोलन आहे, धरणं आंदोलन आहे, 5 प्रमुख मागण्या आहेत. आपण अनेक लोकांना आव्हान देखील केलंय की याचा पुढचा टप्पा जो आहे तो आम्ही लोकांपर्यंत जाऊन त्यांना भेटणार आहोत. हो, हे अगदी खरं आहे. कारण मला असं वाटतं की आंदोलन जरी इथे सुरू झालं असेल आणि खरं तर फक्त ते इथे सुरू झालेलं नाही, महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी ह्या पद्धतीचं लोकांनी लाक्षणिक पद्धतीने काही जीआरची होळी केली म्हणा किंवा एकत्र येऊन काही घोषणा दिल्या म्हणा किंवा एकूण आम्हाला फेसबुकवरती सुद्धा लिहून इतक्या वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक सुद्धा भाषेच्या मुद्द्यावरती एकत्र आहेत आणि ते आपापल्या पातळीवरती वैयक्तिक किंवा सार्वजनिक पातळीवरती प्रयत्न करता आहेत विरोध करायचा. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक सुसूत्रता ह्याच्यामध्ये असावी. आमच्याकडे एक ठराविक कार्यक्रम आहे आणि जसं मी आता माझ्या भाषणात म्हटलं, आता समारोपाच्या भाषणात म्हटलं की प्रत्येक प्रदेशाच्या वेगवेगळ्या गरजा असतात वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणजे मी तुम्हाला सांगते की ही भाषा सक्ती हा एक भाग झाला, पण शालेय शिक्षण आता इतकं डबघाईला आलेलं आहे. जिल्हा परिषदेच्या कित्येक शाळा अशा आहेत की ज्यांना स्वच्छतागृहच नाहीये, जिथे पाण्याचा एक थेंबही नाही आहे किंवा ज्या इमारती आहेत त्या पडल्या आहेत किंवा शिक्षक नाही आहेत, पुरेसे शिक्षक नाही आहेत, 1 शिक्षकी 2 शिक्षकी शाळा सुरू आहेत. तर असे अनेक प्रश्न वेगवेगळ्या पातळीवरचे आहेत. जिल्हा पातळीवरती आपल्याला ते प्रश्न कळू शकतात. त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जर अशा पद्धतीची परिषद आयोजित करून त्या लोकांना जोडून घेणं या आंदोलनाला ही आता आमची प्राथमिकता आहे.
ज्या पद्धतीनं अनेक राजकीय मंडळी आली किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी येऊन इथे तुम्हाला पाठिंबा दिला? हो, आज प्रमुख पक्षांनी बऱ्याच आणि प्रमुख नेत्यांनी आज इथे येऊन मी काँग्रेस पक्षाचं आवर्जून नाव घेईन, कारण आम्ही जेव्हा राजकीय पक्षांना आवाहन केलं होतं, कारण आम्ही गेली 15 वर्ष आम्ही या क्षेत्रामध्ये सतत सातत्याने प्रयत्न करत आहोत मराठी शाळांसाठी, तर त्यावेळेला सुद्धा आमच्याबरोबर काही राजकीय पक्ष असतात, त्यांचा पाठिंबा असतो. आम्ही आमच्या मंचावरती सगळ्यांनाच आम्ही त्यांचं स्वागत करतो. आम्हाला काही ते वर्ज्य नाही आहेत, पण तरी सुद्धा यावेळेला आम्ही ठरवलं की फक्त नागरिक आणि जनचळवळ न राहता ह्याला राजकीय पक्षांचा सुद्धा एक समविचार लाभावा, अशी आमची इच्छा होती आणि त्यानुसार आम्ही सर्व राजकीय पक्षांना आम्ही निवेदनं पाठवली होती. नॅशनल काँग्रेस पार्टीनी आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आमंत्रण दिलं आणि त्या पद्धतीने श्रीमान हर्षवर्धनजी. मला आणखीन एक प्रश्न होता. निशिकांत दुबे यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलंय की तुम्ही तुमच्या घरात वाघ बनता, आमच्याकडे येऊन दाखवा, तुम्हाला आपटतो, तुम्ही काय आम्हाला सांगता, हे ज्या पद्धतीने बोललं जातंय त्याबद्दल काय? मला असं वाटतंय की ह्या पद्धतीच्या प्रतिक्रिया निर्माण व्हाव्यात, ह्या पद्धतीचं पोषक वातावरण शासनकर्त्यांनी तयार केलेलं आहे. त्यांनी एक म्हणजे ते असं ते कलगीतुरा म्हणतात ना, तशा पद्धतीचं एक त्यांनी नुसतं भांडण लावून दिलंय आणि ते आता मजा बघताहेत. मला वाटतं की हे इतकं अप्रस्तुत आहे आणि याची काहीच गरज नाहीये, कारण मुंबई ही बऱ्याच लोकांना रोजीरोटी देणारी अशी. पण हे अशी वक्तव्य जाणीवपूर्वक केली जातात किंवा मुद्दामून काहीतरी निर्माण करायचं किंवा सांगितल्यावर केली जातात? मला वाटतं प्रक्षोभ असाच उसळला जातो की प्रक्षोभ उसळावा म्हणून असं काहीतरी बोललं जातं. कारण मी तुम्हाला आताही सांगते की माझा हिंसेला पूर्णपणे विरोध आहे. तो कुणीही कुठल्याही पातळीवरती, वैयक्तिक पातळीवरती, सार्वजनिक पातळीवरती, कुठल्याही पातळीवरती मला हिंसा मान्य नाही. पण त्याच वेळेला मी हेही सांगते की क्रियेला प्रतिक्रिया मिळते. त्याच्यामुळे आपण क्रियेबद्दल बोलतच नाही आहोत, आपण सतत प्रतिक्रियेबद्दल बोलतो आहोत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे काही हिंसेचे तुरळक प्रकार इथे झाले ते तुरळक आहेत म्हणून ते लक्षातच घेऊ नयेत असं अजिबात नाहीये किंवा ते मान्य आहेत असं अजिबात नाही, त्याचा निषेधच आहे. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की ती क्रियेला प्रतिक्रिया होती. तुम्ही भाषेचा अवहेर केलात, अपमान केलात, त्याच्यावरून त्याचं तुम्हाला उत्तर मिळालं होतं, तसं होता कामा नये. नक्कीच जी उत्तरं मिळतात किंवा ज्या पद्धतीनं बोललं जातं हे कुठेतरी सुचवलं जातं किंवा कुठेतरी जाणीवपूर्वक केलं जातं आणि अशामुळे मग प्रक्षोभक जे म्हणजे लोक जी ती भडकतात, त्यांची माती भडकतात आणि मग सगळा मुद्दा वेगळा मार्गला जातो असं त्यांनी स्पष्ट केलं. धन्यवाद अजित या सगळ्या संवादाबद्दल. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.